तो राधिकाशी जे वागला ना त्याचं बरोबर उट्ट काढलं गेलं. हो वहिनी, याला म्हणतात जशास तसे. ही सगळी तुमच्या पुण्याची फळं आहेत. एवढे दिवस तुम्ही वाट पाहत होतात की गुरुनाथला त्याच्या चुकाची जाणीव होईल. आज तो दिवस उगवलाच. पण नानाजी, काही असलं ना तरी मला असं वाटतं की राधिकाने स्वतःहून गुरुनाथकडे जाऊ नये. बघूया ना तो काय करतोय. हो हो, नाही अगदी बरोबर आहे. मी तिला असं सोडणार नाही. गुरुला ना हिच्या पुढ्यात नाक घासत यावं लागेल, माफी मागावी लागेल अगदी, त्याशिवाय नाही सोडणार. हो ना, इतके दिवस राधिकाने इतक्या हिमतीने सगळ्या गोष्टींना तोंड दिलं ना, त्याचं चीज झालं. नानीजी, फक्त मी नाही केलंय हे, सगळेच जण माझ्या बरोबर होते ना. गुप्ते भाऊ, रेवती, कुणाल भाऊ आणि मुख्य म्हणजे आनंद आणि जेनी, आणि तुम्ही सगळेजण होते म्हणून मी आणि अथर्व इथे सुरक्षित राहू शकलो. आमचे हाल झाले नाही, पण या शण्यामुळे यांचे मात्र खूप हाल झाले. घ्या, आपण काय बोलतोय आणि ह्यांचं काय चाललंय. राधिका, नवऱ्यावरचं प्रेम आता उतू जाऊ देऊ नकोस प्लीज. आणि नानाजी, मला खात्री आहे तो बोलवायला आला ना की ही ताबडतोब तिकडे निघून जाईल. तुमचंही ऐकणार नाही ती. ए राधिके, जमणार नाही. हा, माझ्या अटी मान्य करायच्या, मगच इथून जायचं. हो हो, अनुमोदन. खरंच राधिके, तुझं नवऱ्यावर खूप प्रेम आहे ग. नाही, आजकाल हल्ली असं नाही पाहायला मिळत. खरंच खरंय नाना, मी राधिकाला किती वेळा डिस्करेज केलं. तिला म्हटलं गुरुला डिवोर्स दे, पण तिला ठाम विश्वास होता की एक ना एक दिवस ती त्या घरी परत जाणार. आता हे तरी काय करणार रेवती, शण्याने पार यांना वेड करून सोडलं होतं, पण ती यांच्या पैशाच्या मागे होती. पण आता कळलंय ना त्यांना. नाही नाही राधिके, एकटं त्या शनायाला दोष देऊ नकोस. तू गुरुजी पण आहे. कसं आहे, टाळी एका हाताने वाजत नाही. हो नानाजी, पण हेही माणूसच आहेत ना. चुका माणसाकडनं नाही होणार तर आणखी कोणाकडनं होणार. पण आता लक्षात आली आहे त्यांना चूक, पश्चाताप झालाय त्यांना. आपण धन्य आहात आणि आपलं नवरा प्रेम अगाध आहे. पण राधिका, मला एका प्रश्नाचं उत्तर दे. जर तू गुरुच्या जागी असतीस आणि तू अशी चूक केली असतीस तर गुरुनी तुला माफ केलं असतं? मी सांगतो रेवती तुला या प्रश्नाचं उत्तर. मस्त माफ केलं. तुला सांगतो, चार चौघात वाभाडे काढायला सुद्धा मागे पुढे पाहिलं नसतं. अगं, हाच फरक असतो बाई आणि पुरुषांमध्ये. बायको नवऱ्याची मोठ्यात मोठी चूक माफ करू शकते, पण पुरुष सहजासहजी नाही माफ करत. मी पुरुष असून हे बोलू शकतो, म्हणजे मी अशी माणसं पाहिलेच जवळून. हो, थोडक्यात काय, आता गुरु काय करतोय ते पाहायचंय. वहिनींच्या आयुष्यात जे वादळ यायचं होतं ते येऊन गेलं. आता पुढे काय करायचं ते ठरवायला लागेल. हा बरोबर आहे गुप्ते, एकदम बरोबर आहे. राधिके, काय पुढचं काय ठरवलंयस? तू आता स्वतःच्या कामावर लक्ष दे. आणि कसं आहे, गुरु आणि राधिकाने विचार करण्यासाठी थोडासा वेळ घ्यावा आणि एकमेकांना वेळ द्यावा, नाही का? मला वाटतं हेच ठीक राहील. हो, मलाही तसंच वाटतं. बरं, चला तुम्ही सगळे बसा, मी शिरा करते. एक नंबर कुठे जावं ना, मी ऐकून पण घेतलं नाही माझं पूर्ण. ठीक आहे दादा, थँक्यू. हॅलो, ऐक ना, मला गॅरीने घराबाहेर काढलंय आणि मला सोसायटी सोडायची नाहीये. प्लीज, मी तुझ्याकडे येते ना राहायला. हो म्हणजे अगं, यू आर ऑलवेज वेलकम ॲट माय प्लेस. पण यु नो व्हॉट, अरे काय यु नो, तुला हवं तेव्हा मी किती मदत केली तुझी. तुला हवं तेव्हा शॉपिंगला नेले, तुला हवं तेव्हा हॉटेलमध्ये नेले. आता माझी एक हेल्प नाही करणार का यार तू?
अगं ये सेंटी उगाच काही काय बोलतेस. हे बघ इशू असा आहे की माझे पेरेंट्स येत आहेत उद्या आणि आता ते आल्यावर तू कशी राहणार ना आमच्यासोबत. शना एक मिनिट. हे बघ मला माझ्या आईचा कॉल वेटिंग येतोय. मी तुझ्याशी नंतर बोलते. ओके बाय 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 बाय. हॅलो ईशा ऐक ना. हॅलो अरे कोण यार काय सेल्फिश आहे. कुठे जाऊ यार. अंधेरी कारण मी खुश आहे म्हणून. कारण सनी आंटी आहे ना ती आता आपलं घर सोडून निघून गेली आहे. त्यामुळे आपण आपल्या घरी पुन्हा राहायला जाऊ शकतोय. बढिया आहे ना. आकर आता नाही. आता मला काम आहे. बाबा पण खूप बिझी आहेत ना. त्यांची सगळी कामं झाली ना तर काही दिवसांनी ते आपल्याला इथे घ्यायला येतील. याला म्हणतात जवयाचं पोर हरामखोर. किती कॉटेट असतात तुला. कॉटेट असतात हा. गोली गेला की मला पण तुझी खूप 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 आठवण येणार आहे. अथर्व ठेवून घे बरं पहिले. का या आनंदाच्या बातमीने तुझं पोट भरलंय. आकर अथर्व खा बरं. मी बरोबर का. हो घ्या. इकडे तोंड इकडे तोंड इकडे तोंड. नानीजी अथर्व तर खुश आहे पण हे काय करत असतील घरी कुणाच ठाऊक. धड जेवले असतील की नाही. अगं आनंद होता ना मगाशी तिथे. त्याला माहित असेल. फोन कर आणि विचार त्याला. चालेल. शाबास. थोडस व्हायचं. हॅलो हा वहिनी कुठे आहात तुम्ही. मी इथेच आहे गुरु सोबत. नाही जेवले का हे. हो तो आता ना खाणार आहे थोड्या वेळात. तुम्ही काळजी करू नका. मी आहे ना इथे. मी इथेच थांबणार आहे. ठेवते फोन. काय ग काय म्हणाला. आनंद भाऊजी थांबतात आज रात्रभर. ते आहेत म्हणून बरं आहे. केवढा आधार वाटतो नाही त्यांचा.